आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68 तसेच 91 72 26 04 22। पत्रकार आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय राहावा व आपला पत्रकार दिनाच्या निमित्ताने छोटेखानी सत्कार करता यावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माननीय डीवायएसपी सोनवणे सर यांच्या उपस्थितीत मी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या सर्वांचा या ठिकाणी स्वागत करतो। गेल्या 4 महिन्यापासून सर आणि मी या ठिकाणी नियुक्त झालेलो आहे। 4 महिन्यापासून आपण सर्वांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे। विधानसभा निवडणूक झाली, गणपती उत्सव झाले, नवरात्र उत्सव झाले, त्यातल्या त्यात बऱ्याच कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधातील घटना झाल्या। त्या ठिकाणी आपण सर्वांनी पोलिसांची सत्य बाजू जनतेसमोर ठेवली व आम्हाला मोलाचं सहकार्य केलं। त्याबद्दल मी आपलं सर्वांचं खूप खूप ऋणी आहे आणि असंच सहकार्य आपण पुढेही आम्हा दोघांना करत राहावं अशी आशा बाळगतो व सरांच्या हस्ते आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम आपण सुरू करू। या ठिकाणी बोलवलं, त्या ठिकाणी त्यानिमित्त त्यांचे प्रथमतः मी आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त करतो। खरं तर पत्रकारिता करत असताना लोकशाहीच्या 4थ्या स्तंभामधला जो काही महत्त्वाचा स्तंभ आहे तो माध्यम। या माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आज या ठिकाणी आहेत आणि माध्यम आणि प्रशासन यांचा जर चांगला समन्वय असेल तर जे काही शहरातील वेगवेगळे विषय असतात, कायदा सुव्यवस्थेचे जे काही प्रश्न असतात ते अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी हाताळले जातात। आणि पोलीस असेल आणि पत्रकार यांचा जर चांगला समन्वय जर आपल्याला दिसला तर वेगवेगळे विषय ज्यावेळेस तयार होतात, शहरामधले काही प्रश्न तयार होतात, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होतात, त्यावेळेस या दोनही माध्यमांची भूमिका, प्रशासनाची असेल किंवा माध्यम प्रतिनिधींची असेल, ही भूमिका फार महत्त्वाची असते। बऱ्याच वेळा अधिकारी नवीन येत असतात, जात असतात, परंतु या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काही सिनियर लोक आहेत जे 30-40 वर्षापासून या ठिकाणी पत्रकारिता करतात। पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातले सगळे बारकावे किंवा कुठं काय केलं पाहिजे प्रशासनाला वेळोवेळी सूचना केल्या जातात। कधी कधी बातम्यांच्या माध्यमातून देखील त्या मांडल्या जातात। जे चूक आहे ते चूकच आहे, जे बरोबर आहे ते बरोबरच आहे अशा पद्धतीने मांडणी प्रत्येक या पत्रकारांच्या बातम्यांची असते। त्याच्यातून बऱ्याच वेळा काही अधिकारी दुखवले जातात, राजकारणी मंडळी दुखवली जातात, परंतु ती बातमी आहे, जनतेचा आवाज आहे आणि तो मांडण्याचं काम खरं तर माध्यमांचं असतं। त्यामुळे ती माध्यमं त्या ठिकाणी करत असतात। कोणाचाही वैयक्तिक त्या ठिकाणी द्वेष नसतो किंवा काही कोणाची बांधभावकी या ठिकाणी नसते, परंतु बातमीचा विषय असेल त्या पद्धतीने त्या बातम्या मांडल्या जातात। आणि वेळोवेळी आपल्यालाही काही आमचे पत्रकार मित्र सूचना करत असतात की तर असं केलं पाहिजे, गणपतीचाही कार्यक्रम असेल किंवा इतर जे काही शहरातले ती सडक्याचे कधी कधी प्रश्न तयार होतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा अधिकारी मंडळी सुद्धा जुन्या पत्रकारांना विचारत असते की काय केलं पाहिजे आपण, ते सुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी काम करतो। मला सरांनी पण सांगितलं भेदभाव न करता तुम्ही एकत्र बोलवलं सगळ्यांना, तर हा भेदभाव नाहीच आहे। मला विशेष वाटलं म्हणजे तुम्ही जो काही नशिबाना आहात, लकी आहात असं काहीतरी आपण म्हणूयात की पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर
ग्रामीण आणि शहरी पत्रकार संघ एकत्र आलाय ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये वाद आहेत, विवाद आहेत असं नाही, पण पत्रकारांना एकत्र येण्यासाठी वेळच मिळत नसतो, कारण वेगवेगळ्या ठिकाणी ते काम करत असतात. मला वाटतं ही अभिनंदनची गोष्ट आहे. आपण टाळ्या वाजून आपल्या स्वतःच कौतुक करायला काही हरकत नाही. आणि बरेच लोक आहेत, आता गायकवाड सर आहेत, म्हणजे असे अनेक लोक इथं बसलेले आहेत ज्यांचा माझ्याशी फारसं समोरासमोर बोलणं झालेलं नाही, पण मी ऐकून आहे आणि त्यांच्याबद्दल वाचतही आलेलं आहे. तर ही मला गोष्ट सगळ्यांना सांगायची होती. फार न बोलता अध्यक्ष या नात्यानं, संगमनेर तालुका मराठी पत्रकार ग्रामीण संघाचा अध्यक्ष या नात्यानं, माझ्या वतीनं आणि आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं आजच्या पत्रकार दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्या प्रकारचे चेक्स अँड बॅलन्सेस असतात, म्हणजे ते एकमेकांच्या कृतीवर नियंत्रण ठेवतात. कोणी आपल्या अधिकाराच्या चौकटीच्या बाहेर जात नाही, गेलाच तर दुसऱ्याच्या हे जे दुसरे 2 स्तंभ आहेत ते त्या स्तंभावर नियंत्रण ठेवतात. आता 4था स्तंभ आपला असा आहे की याच्या 3 स्तंभांवर त्याचं लक्ष असतं आणि नियंत्रण ठेवतो. आणि एक प्रकारे आपल्या समाजाच्या घडामोडी आहेत त्याचा घडणारा जो आरसा आहे ते दाखवण्याचं काम आपण पत्रकार बांधव करतात. तर या दिवसाचं निमित्त साधून बाकी बोलण्याचा हेतू हाच आहे की पोलिसांप्रमाणेच आपला सुद्धा जॉब एक थँकलेस प्रकारचा जॉब आहे. थँकलेस जॉब म्हणजे काय की तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, तुम्हाला तुमच्या वाट्याला जो कौतुक असतं ते फार कमी वेळा येतं. कारण की आपल्या क्षेत्रामध्ये काम करताना कोण ना कोण दुखावला जातो. कारण की जेव्हा तुम्ही सुद्धा बाजू जेव्हा मांडता सत्य बाजू, तेव्हा साहजिक त्याचे हितसंबंध आहेत, तो दुखावला जातो, तो आपल्या नावाने शंकर फोडतो. तसंच पोलिसांचं पण आहे. तर फक्त एक आपल्या कार्याप्रती कृतज्ञता, एक आमच्या एक छोटीशी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आपल्या सगळ्यांना इथे आज आपण एक सन्मान केलेला आहे. आणि माझं काय जे आपण नोकरीच्या निमित्ताने माझं 2-3 ठिकाणी माझे आतापर्यंत पोस्टिंग झालेले आहे. पण या स्वरूपाच्या एक आपण जे बोलतो की प्रगतिशील इथला समाज आणि नागरिक असे मी इथे म्हणजे पहिल्यांदा जसं बघतो आहे की जे पत्रकारिता सुद्धा अतिशय प्रगल्भ आहे आणि नागरिक सुद्धा प्रगल्भ आहे. जसं म्हणजे समाज असं तसेच पत्रकार सुद्धा असतात आणि एकमेकांचे ते पूरक असतात. तरी याचं मला विशेष कौतुक वाटतं. आणि निघून आता येऊन मला जवळपास 3 महिने झालेले आहेत. आणि या 3 महिन्यामध्ये सुद्धा वेळोवेळी आपण जे इथे बऱ्यापैकी कायदा सुव्यवस्थेचे प्रसंग घडले आणि या प्रसंगांमध्ये आपण निश्चितच जे सत्य आहे त्याची बाजू आपण निश्चितच मांडलेली आहे. भले का त्याच्यामध्ये सुरुवातीला काही म्हणजे व्यक्तींनी काही वेगळा देण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र आपण याच्यामध्ये जे काही सत्य माहिती आहे ती निश्चितपणे आपण समाजाच्या पुढे आणलेली आहे. त्याबद्दल निश्चितच आपले आभार मानतो आणि यापुढे सुद्धा याच प्रकारे आपल्या सहकार्याच्या अपेक्षा व्यक्त करतो.